आणि जस्ट आता एक आमच्याबरोबर ट्रेजेडी झाली असती। आम्ही ज्या इलेक्ट्रिक गाडीमध्ये बसलेलो रिक्षामध्ये, त्या रिक्षालाच आग लागली। आया है माता ने बुलाया है, जय माता दी जय। दादांनो तुम्ही बघू शकता, बेटी बचाओ बेटी पढाओ, पण पहिले तुम्ही तरी पढा, बेटी पाढाओ ही कोणची भाषा तुमची। नाही काय नाही खाल्ला याने, काय खाल्लं नाही, तब्येत बरी नाही याने, फक्त 2 समोसा खाल्ले, 1 कटलेट खाल्ला, 2 प्लेट इडली खाल्ले बस। आता आपण इथे जलसेवा करत आहे नागरिकांसाठी, भाविकांसाठी। इथे गुड मॉर्निंग गाईज। आता आपला ट्रॅव्हलचा आजचा आहे दुसरा दिवस आणि आपण आता आहोत मेहरला, जिथे शारदा माताचं मंदिर आहे। एक पवित्र असं स्थान आहे जे 108 शक्तिपीठपैकी एक शक्तिपीठ आहे देवीचा। आणि या मंदिराची महिमा अशी आहे की सती माताचा हार इथे पडला होता, तर त्यामुळे या एरियाला नाव पडलं माई हार, आणि त्याचा नंतर अपभ्रंश होऊन मैहर असं नाव या शहराला पडलेलं आहे। तर आता आम्ही मंदिराकडे चाललेलो आहोत, तुम्ही बघू शकता हा मंदिराचा रोड आहे। आणि आपण 8 वाजता निघालेलो आहोत। मंदिरला आपल्याला जायचं होतं 6:30ला। काल खूप लेट नाईट ड्राईव्ह केल्यामुळे पॉसिबल नाही झालं, थोडं लेटच झालं, पण ठीक आहे। आता 8 वाजता आम्ही निघालेलो आहोत। आम्ही रोपवेचं तिकीटसुद्धा बुक करायचा प्रयत्न केला, पण काय सर्व्हरचा इश्यू येतोय। आता बघूया ऑफलाईन तिकीट मिळतं का, आणि रोपवेने जाणार आहोत, कारण की मंदिर पण खूप वरती आहे आणि आम्हाला अजून पुढचाही टप्पा गाठायचा आहे, जो चित्रकूटला जाऊन पुन्हा आम्हाला प्रयागराजला जायचं आहे आज संध्याकाळपर्यंत। त्यामुळे आम्ही रोपवे घेणार आहोत, नाहीतर आम्ही चालत जायचाच आमचा प्लॅन होता, जर आम्ही सकाळी नियोजित वेळेत उठलो असतो आणि सगळं आवरलं असतं आमचं तर चला आता तुम्हाला डायरेक्ट मंदिराच्या पायथ्याशी गेल्यानंतरच भेटतो। तर आता आपण मंदिर परिसरात आलो की पार्किंगच्या आधी 60 रुपयाची एंट्री तिकीट आहे। एंट्री तिकीट आता आपण घेतोय, गाडी जर घेऊन आले तुम्ही तर स्वतःची, आणि पुढे पार्किंग आहे। आता बघूया हे पैसे पार्किंगचे आहेत की फक्त आतमध्ये जाण्याकरता आहेत, एंट्रीसाठी आहेत। आणि आपण आलो, रुपयाची तिकीट पण आपली झालेली आहे कन्फर्म। सो मंडळी आपण आलो आणि सो गाईज आता आपण मंदिरच्या परिसरात आलेलो आहोत आणि रोपवेच्या एंट्रन्सला आहोत। तर इथे ऑफलाईन तिकीट सुविधा पण आहे, पण खूप लाईन आहे। सो आपण ऑनलाईन बुक केलेला आहे ऑलरेडी। 4 लोकांकरता 600 रुपये, म्हणजे पर पर्सन 150 रुपीज आहे। आणि सगळीकडे बघा तुम्ही गर्दी बघू शकता, खूप मोठं देवस्थान आहे। ॲक्च्युली आम्ही आधी आम्हाला माहीत पण नव्हतं याबद्दल, पण लोकल्स आणि आमचे जे ओळखीचे आहेत या ठिकाणचे, त्यांच्याकडनं आम्हाला अशी माहिती मिळाली की तुम्ही नक्की दर्शन करा, अंगावर आहे मंदिर, तुम्ही बघू शकता। ऑनलाईनचा हा फायदा आहे की आम्हाला आता सोडलेला आहे डायरेक्ट आतमध्ये ऑनलाईन तिकीटमुळे। तर आपण आता चाललेलो आहोत रोपवेने आणि तुम्हाला दाखवतो कसं निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि नेचर पण दाखवतो तुम्हाला। आता आपण रोपवेमध्ये बसलेलो आहोत 4 जणांसाठी मस्तपैकी असा, आणि तुम्ही निसर्ग बघू शकता। दाबून ठेवलं नाही, बघा किती मारामार चालू आहे। हे नाश्ता केले मंडळी आहेत, हे नाश्ता करून आलेले आहेत गाडीमध्ये, त्यांना एवढी भूक लागली होती, त्यांनी नाश्ता करून दर्शन करायला। असे बुवा चालतो एवढा काही नाही। बाकी आम्ही सगळे खवय्ये आहेत, मांसाहारीवाले,
पण तरी आम्ही नाश्ता नाही केला. आपण उपाशी पोटी देवीच्या दर्शनाला झालं. श्रद्धा. हा आणि हे म्हणे नाही भाव आणि देवा मला पाव. हा हे पाव खाणार आहेत पिझ्झा बर्गर वाले. जय माता दी. जय माता दी. तुम्हाला दाखवतो बघा चालत जायची जी लाईन आहे ती बघू शकता तुम्ही. हे बंद कर ना. बंद नाही केलं काय. स्वतः आपण रोपवे मधनं आल्यानंतर लगेच समोरच दर्शनची लाईन आहे आणि बघा खूप गर्दी आहे. तरी आम्ही सकाळी सकाळी आलेलो आहोत. जय माता दी. आणि इकडे असं दर्शन लाईन आहे. गेट नंबर 4 मधून एंट्री आहे. आता आपण आलेलो आहोत आणि इथे बघा देवीचं वाहन. चला आता आपण लाईनला लागतोय आणि गर्दी तुफान आहे. तुफान गर्दी आहे. आया है माता ने बुलाया है. जय माता दी. जय. आईच्या अंगात देवी आलेली आहे. जय माता दी. जय माता दी. नाही कसं व्हाईस तयार केला काय नाही. वडलवाला बेकार वडलवाला पुरा. आम्ही आगरी कोलीत बेकार असा बोल. नमस्कार. तर आपण आता आलेलो आहोत शारदा माता मंदिरमध्ये जे स्थित आहे मेहरमध्ये. प्रयागराजपासून एक 250 किलोमीटरवर आहे. मध्य प्रदेशमध्ये येतं ते. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की पुराणामध्ये लिहिलेलं आहे की सती माता जेव्हा चालल्या होत्या तेव्हा त्यांच्या हार जो गळ्यातला तो इथे पडला होता. त्याच्यामुळे तो माईचा हार म्हणून ते मेहर प्रसिद्ध झालं हे शहर. पण पुढे नंतर त्याचा अपभ्रंश होऊन शब्दाचा मैहर असं मग त्याचं नाव प्रचलित पडलेलं आहे. त्याच्यामुळे आणि हे जे स्थान आहे हे आपल्या 108 शक्तिपीठांपैकी एक आहे. आणि रम्य उंचावर आहे हे खूप ठिकाण. बघा 360 व्ह्यू मंदिराचा परिसरातला. आता आपण चाललेलो गुफा मार्गचं पण दर्शन घ्यायला. तिथे ज्योती देवीच्या प्रज्वलित होतात. आणि या मंदिराबद्दल अजून एक असं बोललं जातं की या मंदिरामध्ये आपण आता आलेलो आहे गुफा दर्शनसाठी. तर पण एक आख्यायिका आहे की या मंदिरावर जी सकाळी पहिली पूजा जी केली जाते ती अल्लाउद्दल हे देवीचे खूप मोठे असे भक्त होते त्यांच्याकडूनच केली जाते. कारण की त्यांना देवीकडून वरदान मिळालेलं आहे की प्रथम पूजा ही त्यांच्या हातूनच होईल. आणि पुराणामध्ये पण हे जेव्हा मंदिर बंद होतं त्यावेळेस जेव्हा मंदिर खोललं गेलं तेव्हाही मंदिरामध्ये पूजा वगैरे दिवा वगैरे लावलेला होता असं आढळून आलेलं. तर तुम्ही याच्यावर गुगलवर सुद्धा तुम्ही सर्च करू शकता. गंपूने दुसऱ्यांदा नाश्ता करायला घेतलेला आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याने ठेपला आणि चटणी खाल्लेली होती आणि बाकी सगळ्यांचा प्रथम नाश्ता आहे. बघा समोसा आहे, कटलेट आहे, जिलेबी आहे आणि आपली पुरी भाजी येते गरम गरम. तर चला गाईज नाश्ता करूया. आपली पुरी भाजी आता येणार आहे. बाहेर खाली उतरल्यानंतर यम्मी इट्स म्हणून आहे सगळं गरम गरम नाश्ता आहे मस्तपैकी. तर नाश्त्याची सोय उत्तम आहे. तो गाईस तुम्ही बघू शकता इथे पोरांचा नाश्ता कसा दबाके झालेला आहे. इथे इडली घेतलेली, मेंदूवडा घेतलेला, पुरी भाजी, समोसा, जिलेबी
आणि एक नवीन आयटम पकोडा पण घेतलेला, गोबी पकोडा, पत्ता गोबी. आणि याने काय नाही खाल्ला, याने काय खाल्लं नाही, तब्येत बरी नाही. याने फक्त 2 समोसा खाल्ले, 1 कटलेट खाल्ला, 2 प्लेट इडली खाल्ले, बस एवढाच होता त्याला. या माणसाला, खोकला झालेल्या माणसाला बोलतो जालिम उपाय येतो, थम्सअप 1 घोटात पियायचा. हा तसा, पण थम्सअप इथे अवेलेबल नाही आहे. यानेच या डॉक्टरने सांगितलं असेल ना, मला पण एकदा सांगितलेलं आहे डॉक्टरने. तुम्ही बघू शकता इथे आपण म्हणजे रोपवेमधून बाहेर आलो ही समोरच महाप्रसाद निशुल्क अशी सेवा आहे मंदिराकडनं. त्याच्या एंट्रीच्या समोरच पार्किंगची व्यवस्था आहे. गाईज चला आता निघूया आपण श्रीरामांचे जिथे वनवासाचे 11 ते 11.5 वर्ष जिथे व्यतीत झालेले त्या ठिकाणाला भेट देणार आहोत. ते म्हणजे चित्रकूट. आणि आपलं स्टे आज रात्रीचं इथेच होतं. मंडळी चला आखरीला बाय बाय करून आम्ही निघालो चित्रकूटच्या दिशेने. आमचा गाडी तयार झालेली आहे, पूर्ण सेटअप बॅकपॅक लागलेला आहे. आणि गाडी आपली इकडे जाणार आहे. त्यांना सांगा त्याच्या आधी आपल्या सीएनजी शोधायचे विसरू नका. येस बॉस. पेट्रोल जायला तुम्ही रोड बघू शकता गाईज, तुम्ही रोड बघू शकता. हा गेले 10 किलोमीटर असाच रोड येतोय. आणि खूप या म्हणजे कालपासून जो आम्ही रोड बघितला आणि त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. खूप वर्स्ट क्वालिटी. आणि काम चालू आहे, बट असं नाही आहे की काम चालू आहे त्याच्यामुळे हा खराब आहे. एक चांगल्या हायवेचं काम चालू आहे असं दिसतंय ना. हे बघा, बघू शकता तुम्ही, ब्रिजचं वगैरे काम झालेलं आहे भरपूर ठिकाणी. आणि पुढच्या वर्षी नक्कीच बदल घडून येणार आहे. येस, ते पुढच्या वेळेस आपण येऊ तेव्हा आपण चांगल्या हायवेने येऊ अशी अपेक्षा बाळगूया. तर चला भेटूया पुढे चित्रकूटकडे. कूच करतोय आपण. या हायवेच्या लागूनच रेल्वे लाईन आहे. दादांनो तुम्ही बघू शकता, बेटी बचाओ बेटी पढाओ. पण पहिले तुम्ही तरी पढा, बेटी पाढाओ ही कोणची भाषा तुमची. जरा तुम्ही तरी नीट पहिले पढो फिर बाद में लिखो. आणि बघा गाईस तुम्ही वानर सेना बघा, चित्रकूट आपल्या जवळ आलेला आहे, फक्त 15 किलोमीटर. आणि वानर सेनेने आपलं स्वागत केलेलं आहे, सोबत गोमाता. पवित्र नगरी चित्रकूट धाम में आपका स्वागत है. तर आपण पोहोचलेलो आहोत चित्रकूट नगरीमध्ये. आता चाललोय आपण जे स्पॉट आहेत तिकडे चाललोय, जे तीर्थस्थान आहेत तिकडे. तर त्याला तिकडे पोहोचल्यावर तुम्हाला दाखवतो आता. सो मंडळी, आता आपण आलेलो आहोत चित्रकूटला, रामघाट परिसरात, जिथे श्रीराम वनवासात असताना स्नान करायचे. त्या ठिकाणाला आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत. खूप प्रसन्न असं वातावरण आहे. तुम्हाला आम्ही दाखवतो कसं घाट आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे घाट आहे. आणि या इथे बोटिंग पण चालते इथे पूर्ण. तर छान असं हे रामघाट आहे. आणि तिथे तुम्ही बघू शकता बजरंगबलीची भली मोठी मूर्ती आहे. तर बोला जय श्रीराम. काहीतरी बोलतोय. हाँ बोलिए मालिक. हाँ नहीं जाएंगे हम, अभी और आ रहे हमारे अभी एक ही गाड़ी है, अभी और आ रहे वो लोग. आपलं बोटिंग पण चालते, तर तुम्ही बघू शकता. हाँ, आणि हे आपले बोटचे मालक आहेत. ये आपल्याला इकडे पूर्ण. और आप बताइए बोट का कैसा चार्ज करते हैं? बोट का 650 रुपये लेते हैं. 4 मंदिर है, 4 घाट है, पूरा 1 किलोमीटर का पूरा राउंडिंग. अच्छा, 650 रुपये में कितना लोग जा सकते हैं? 2 लोग हैं, 2 4 5 10 जो भी है आप. हाँ. लोग रहेंगे. अच्छा, राउंडिंग कराएंगे आप, किसी और को ना बताएंगे. मतलब ये वहाँ से वहाँ तक है वो एंड. ये ब्रिज है.
हाँ। चित्रकूट है, इसके एक और आगे ब्रिज है, अच्छा। वहाँ तक लेकर के जाऊंगा। ओके। फिर रिटर्न में लेकर के यही आऊंगा। मंदिर देखेंगे तो 2 मंदिर नदी किस पार एमपी में है, हाँ। 2 मंदिर नदी किस पार यूपी राज्य में। अच्छा। ये यूपी डिस्ट्रिक्ट है, वो एमपी डिस्ट्रिक्ट है। ओके, ये यूपी डिस्ट्रिक्ट है, वो एमपी वो डिस्ट्रिक्ट। एमपी उस साइड में। जी, जी। अच्छा, ये जो नदी- मतलब नदी के उस पार में एमपी है। अच्छा जो अच्छा, नदी है ना, ये मंदाकिनी नदी है, ओके। जो माता सूर्य ब्रह्मा विष्णु महेश ने उन्होंने बनाया, उन्होंने ही निकाला अपने को। या पूर्ण एक बोटचे म्हणजे तुम्ही मतलब जास्तीत जास्त 10 लोक, जास्तीत जास्त 10 लोक या बोटमध्ये जाऊ शकतात. त्याचे 650 रुपये चार्ज आहे. आणि जर तुम्ही 4-5 लोक जरी असतील तरी पण तुम्ही जाऊ शकता. चार्जेस त्यांचे 650 आहेत. बाकी तुम्ही भावताव करू शकता. आणि इथून ते 1 किलोमीटरच्या पूर्ण परिसरात फिरवून आणणार, मंदिर वगैरे दाखवणार तुम्हाला आणि पुन्हा परत इथेच आणून सोडणार. तर तुम्ही आता ऐकलंच त्या बोटवाल्याने जे सांगितलं ते. तर या स्थानाची अशी महत्त्व आहे पौराणिक की इथे श्रीराम जेव्हा वनवासात होते तेव्हा या ठिकाणीच स्नान करायचे. आणि आत्ता आपण उभे आहोत उत्तर प्रदेशमध्ये. आणि हे जे समोर जे दिसतंय तुम्हाला, जी बाउंड्री दिसते आणि ते बजरंगबलीची मोठी मूर्ती दिसते, ते आहे मध्य प्रदेश. म्हणजे या मंदाकिनी नदीच्या मुळे हे सीमा विभाजन झालेलं आहे. ते मध्य प्रदेश आणि हे उत्तर प्रदेश. प्रसन्न असं वातावरण आहे. संध्याकाळी अजून थोडंसं छान वाटत असेल. थोडंसं आता ऊन आहे त्याच्यामुळे थोडं गरम होतं आहे. ये बुजत राहील, तुम्हाला बरोबर माहिती आहे. तर चला आता आपण विसर्जन करूया, ज्योती विसर्जन इथे. तर बोला जय श्रीराम, सीता मैया की जय. जय श्रीराम, जय बजरंगबली. आता मगाशी आम्ही होतो उत्तर प्रदेशमध्ये आणि आता आलो आहे मध्य प्रदेशला. तुम्ही बघू शकता तो. आणि ती साईड जी आहे उत्तर प्रदेशची आणि ही बाजू आहे मध्य प्रदेशची. आमचे हे 2 मेंबर पुढे चाललेले आहेत, त्यातला एक आजारी आहे. श्रीराम जानकी मंदिर, श्रीराम जी का चित्रकूट आने का प्रथम विश्राम है. या ठिकाणी विश्राम करायचे श्रीराम जेव्हा ते वनवासात. हां, पहिल्यांदा म्हणजे पहिल्या आले याच ठिकाणी होते. आपण आलेलो आहोत श्री बनवासी राम बैठका मंदिर. म्हणजे या मंदिराची अशी इथे वैशिष्ट्य आहे की या मंदिरामध्ये श्रीराम बसून आहेत, म्हणजे बसलेल्या अवस्थेत आहेत. ही एकमेव अशी मूर्ती आहे की जिथे श्रीराम बसलेल्या अवस्थेत आहेत. आणि इथे लोक बोलले की त्यांच्यासोबत सीतामा आणि लक्ष्मणजी पण आहेत. तर बघूया रामांची बसलेल्या अवस्थेतली मूर्ती आणि सोबत आहेत सीतामा आणि लक्ष्मणजी. बजरंगबलीसुद्धा आहेत. काहीच आता पुन्हा एकदा रोपवेला आलेलो आहेत आणि आता आलो आहे आम्ही हनुमानधारा या ठिकाणी. या ठिकाणी आता वरती जाऊन तुम्हाला दाखवतो कसं काय आहे. वरती हनुमानजींची मूर्ती पण आहे मोठी. प्लस एक इथलं एक वैशिष्ट्य असं आहे की इथे एक पाण्याची धार येते, ते एक कुठून येते ते आजपर्यंत कोणालाही सापडलेलं नाही आहे. आणि ती बरोबर हनुमानजींच्या शरीरावर पाणी विसर्जन करते. तर तरी काय नक्की आहे तर आपण गेल्यानंतरच बघूया आणि तुम्हालाही दाखवणार आहे. तर चला आमच्याबरोबर जाऊया वरती डोंगरावर. तर बघा वरतून कसा नजारा दिसतोय. ते बघा वानर सेना खाऊ भरत आहेत. जय श्रीराम. तुम्ही बघू शकता वरतून बघा बजरंगबलीची भली मोठी मूर्ती आहे. हे बघ ना, हे काय घेतलं ना आपण आता थोडंसं पुढे येते. चित्रकूटच्या बस स्टँडवर बघा खूप मोठं बस स्टँड आहे.
सो गाईज बघा, आता आपण ऑलमोस्ट प्रयागराजला पोचलेलो आहोत. संगमजवळ एक 10 किलोमीटर आपण मागे आहोत. तर म्हटलं जेवून घेऊया. ऑलरेडी जे डिनरचा टाईम झालेला आहे, तर आपण इकडे थांबलेलो आहोत श्री बाबा ढाबा रेस्टॉरंटवर. खूप गर्दी तिथं म्हटलं इथं जेवून घेऊया. पुढे जाऊन संगमला जायचं डायरेक्ट नदीवर. आणि बघा तुम्ही, खूप छान असं ढाबा वाटतं, म्हणजे गर्दी वगैरे फुल आहे इथे. रस्त्यात मध्ये पण ढाबे लागत होते, पण काय असं वाटत नव्हतं. आणि बघा छान असा ढाबा आहे आणि आपली मंडळी इथे बसलेली आहे मस्तपैकी. काय रे, ऑर्डर झाली का? दिली का ऑर्डर? काय दिली? काय दिले आपण? रोट्या दिले 4, शाही पनीर दिले, नाही पनीर अंडी दिलेली आहे. आणि दाल तडका आहे, शेवभाजी, तर काय टमाटर शेवभाजी. हा, शेवभाजी आम्ही दुसरी मागली, मक्के दी रोटी. शेवभाजी मागली तर तू काय बोलला आपल्याला? दूध की आहे का? आणि बघा इथं समोरच जेवण बनवला जातो मस्तपैकी, एकदम भारी, मस्त गरम गरम. समोरच आपल्याला रोटी वगैरे बनवली जाते. मस्तपैकी जेवण पण इथं समोरच बनला जातो, एकदम फ्रेश. आणि इथे नान बनवला झालेला आहे. कसा नान बनवत आहे, मस्तपैकी एक नंबर. स्पेशल अशी पनीर अंडी, वाव, शेव टमाटर, दाल तडका. आणि आता आपल्या रोट्या गरम गरम निघतात तिथून. रोटी आली का मग आपण ताव देऊया. चला, मस्त. अच्छा था रोटी वोटी सब. चाललो आहे संगमच्या दिशेनं. खूप आहे बघा, तसा मस्तपैकी लाईट दिसत असेल तुम्हाला. आणि जस्ट आता एक आमच्याबरोबर ट्रेजेडी झाली असती. आम्ही ज्या इलेक्ट्रिक गाडीमध्ये बसलेलो, रिक्षामध्ये, त्या रिक्षालाच आग लागली. पण दुसऱ्या एका गाडीवाल्याने त्याला सांगितलं आणि दुर्घटना टळली. बच गए, बम बम बोले. मोठे मोठे झुले आहेत. मेला लागला इथे, मेला जसा काय संगममध्ये, एकदम भारी. बघा काही, आता आपण आलेलो आहोत घाटाच्या एकदम जवळ, गंगा घाट जवळ आपण आलेलो आहोत. आणि ओलाचे इथे ग्रीन महाकुंभ, ग्रीन गाड्या पण आहेत ओलाच्या. आता आपण सगळ्यात पहिले स्नान करणार आहोत. आधी बघूया कसं काय. आमचा प्लॅन सडन चेंज झालेला आहे की आत्ताच आपण स्नान वगैरे करून घेऊया आणि मग फिरूया थोडा घाट वगैरे इकडेच. आणि सकाळी आराम करूया, कारण की आता जरा गर्दी कमी वाटते. म्हणजे कमी म्हणजे इतर याच्या मानाने आम्हाला जसं लोकल लोकांनी सांगितलं की म्हणजे उद्यापासून गर्दी चालू होईल पुन्हा खूप. कारण की आता सुट्ट्या चालू होत्या, वीकेंड येतो आहे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे. संडेला 26 जानेवारी आहे, त्या दिवशी फुल तुफान गर्दी असणार आहे. आणि परत आपली 29 तारीख येतेच आहे शाही स्नानाची. आणि आदेश बघा आमचा जांभे देतो आहे आदेश. झोपाला ट्रेन घ्या कुठेतरी आपलं. बघा प्रयागराज महाकुंभ 2025. मेन गेट पाशी आलेलो आहे आपण. ते आहे भव्य असं मीडिया सेंटर. आणि ही बस पण आहे, कशासाठी काय माहीत. पंपकिन 4 रोटी, दाल, सब्जी, चावल और गुलाब जामुन थाली में. वो कितना रुपये? 200 रुपये. 200 रुपये. ओके. और ब्रेकफास्ट भी है नाश्ता? अभी नहीं ना. पंपकिन म्हणून हा फर्स्ट रेस्टॉरंट आहे उत्तर प्रदेशमधला. आणि तो आता इथेच मीडिया सेंटरच्या बाजूलाच त्यांचं ही गाडी आहे उभी. आणि तिथे 2 प्रकारचे थाली असतात, एक 150 आणि एक 200 रुपये. तर तुम्ही जर आले तर इथे येऊन नक्कीच जेवण करा तुम्ही मस्तपैकी. तर आता आम्ही तर जेवण केलेलं आहे, पण आम्हाला दिसलं म्हणून जस्ट तुम्हाला इन्फॉर्मेशनसाठी आम्ही दाखवतो आहे. खूप छान प्रकारे सजवलेली आहे त्यांनी. खूप येस. हां,
असं ही गाडी आहे पूर्ण. किचन आहे तुम्ही बघू शकता, इथं हायजीन किचन आहे. फ्रीज वगैरे बघू शकता तुम्ही, एकदम छान प्रकारे आहे. एकदम साफसफाई वगैरे एकदम चांगली आहे. शेगडी वगैरे आहे बघा तुम्ही, तर एकदम छान असं आहे, सुरेख असं ठेवलेलं आहे. महाकुंभमध्ये आलेलो आहे आणि आपल्याला एक अशी व्यक्ती मिळालेली आहे ज्यांनी बघा आपल्याला मिळालेले ते कुशाग्र शुक्ला, आणि हे व्यक्ती 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धाम पदयात्रा म्हणजे चालत हे पूर्ण यात्रा करणार आहेत. आणि आतापर्यंत यांचे 12 ज्योतिर्लिंगपैकी 7 ज्योतिर्लिंग झालेले आहेत आणि आता आलेले आहेत 4 धाम आपल्या महाकुंभला भेट देण्याकरता. ते चालतच आलेले आहेत. त्यांचा बाकी आहे रामेश्वरम आणि मल्लिकार्जुन, हे 2 बाकी आहेत. आणि आपले महाराष्ट्रामधले त्र्यंबकेश्वर, कृष्णेश्वर, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर की आहेत साऊथचे रामेश्वरम आणि मल्लिकार्जुन. देखा आमची सेवा चालू आहे, परंतु पाणी संपल्याला चालू आणायला थोडा टी ब्रेक घेतो आम्ही. बघितलं लोक, तुम्ही खरं आम्ही पाणी वाटतोय, तुम्हाला खोटं वाटतं. इकडे आम्ही सेवा करायला आलोय. आम्ही फक्त ईश्वराची सेवा, लोकांची सेवा, जनहितार्थ जारी. देशेकरांचा दादा तिकडे अन्नछत्र निवास करतो, आम्ही इकडे पाणी वाटतो. पाण्याचे चला आता भेटूया, आम्हाला काम भरपूर लोकांना सेवा द्यायची. पाणी आता आपल्याला तिथं जायचं पाणी भरायला घाटावर. चला चला, बाय बाय. आम्ही हा टँकर भाड्याने घेतलेला आहे पाणी वाटपसाठी. आम्ही इथे भाविकांसाठी पाणी वाटप करणार आहोत. चाय गरम, चाय गरम, चलो गरम चाय, गरम चाय. चला हे बघ पाणी ग्लास वगैरे आहे. 10 रुपये ज्यादा पैसा नहीं लेंगे, बस सेवा चाहिए. आता आपण इथे जलसेवा करत आहे नागरिकांसाठी, भाविकांसाठी. इथे आपण पाणी वाटप करत आहोत. आता पाणी मागे आपलं काम चालू आहे पाणी वाटपचं. हा टँकर आपण घेतलेला आहे आणि आता आपण तुम्हाला दाखवतो कसं काय दर्शन करायचं इथे. चला 5 जल वाटप दाखवूया ना. मागे हे इकडे मागे पाणी बघा, इकडे आपलं टँकर आहे. आणि तुम्हाला कुठेही हे टँकर लागलं तर फिल्टरचं पाणी असतं, याच्यामध्ये फॉग असतो. पाणी घ्यायचं, बॉटल आपली आपली आणायची आणि पाणी घ्यायचं, प्यायचं. आता आपण हा इथे ठेवलेला आहे. पुढे पण आपले 2 टँकर आहेत. शकता तुम्ही संगमला जाण्यासाठी फुल पब्लिक आहे बघा. आणि आता आपण पोहोचलेलो आहे. अरे यस यस, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, यस. आता आपण हा व्लॉग इथेच संपवणार आहे. आता आपण पोहोचलेलो आहोत संगम घाटच्या एंट्रीपर्यंत आणि इथून आता आपण जाणार आहोत आतमध्ये. पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघाल आम्ही संगमवर कसं स्नान केलं, कशी इतर सुविधा आहेत ते सर्व तुम्हाला दाखवू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग आता आपण इथेच संपवतोय. चला बाय बाय. सोबत राहा, नक्की सोबत राहा. ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि विंदेश दादाच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आता उद्याच्या ब्लॉग. आणि आम्ही तुम्हाला गुड नाईट आता बोलणार नाहीये, कारण की आजची नाईट पूर्ण नाईट आम्ही जागणार आहे, त्याच्यामुळे नाईट असणार आहे आणि तुमची पण होईल. खूप इंटरेस्टिंग. सोबत राहा, बघा तुम्ही कसं स्नान वगैरे सगळं. तुम्ही पण जेव्हा याल तेव्हा तुम्हाला ते उपयोगी पडेल. तर आता आपण पोचलेलो आहोत कच्छदार इथे आणि हे गंगा घाट आहे. पुढे आपलं लेटू हनुमानजीचं मंदिर आहे, किल्ला आहे, सगळं ते तुम्हाला आम्ही दाखवूच. तर चला बाय बाय.